नमस्कार प्रेक्षकांनो. कौशिकी तारिणीशी खूप चांगला वागायचा प्रयत्न करते आणि एकीकडे तिच्यावर हल्ला घडवून आणते. पण तिच्याकडून मात्र अशी काही चूक होते की तारिणी तिला पकडते आणि कौशिकी पकडल्यानंतर जे जे हादरते. कारण तारिणी आणि तिच्या टीमला बोलतं करण्यासाठी जे जे वेगळा डाव खेळते. तारिणीसमोर इमोशनल होऊन रडते काय, तिला जेवायला आग्रह काय करते, हे सगळं करूनही जे जेला काहीच माहिती मिळत नाही. पण तारिणीला मात्र तिच्याबद्दल एवढी भयंकर माहिती मिळते. तारिणीच्या आईचं म्हणजे वसुदाचं नाव सगळीकडे झळकत असतं आणि त्याच पिरियडमध्ये जे जे तिच्यासोबत असते. आता तिच्याबद्दल जे जेला एवढी काय जळकी उठते, त्यात वसुदाला ड्रग्सविषयी माहिती मिळते. खरं तर वसुदा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सगळा शोध घेते, पण जे जे असते आयत्या बिळावर नागोबा. आता वसुदाचं सगळं क्रेडिट घेण्यासाठी आणि ड्रग्स माफियांना मदत करण्यासाठी जे जे वसूला आपल्या मार्गातून हटवते. आणि हे सत्य आता तारिणीसमोर आलेलं असतं आणि त्यात होतो तारिणीवर हल्ला. कारण टेक्नोचा तारिणीला फोन येतो आणि तो क्लिप पाठवतो. तारिणी ऐकते, त्यामध्ये कौशिकी जे जे सोबत बोलत असते. आता हे सगळं माहीत असल्यामुळे तारिणी पण सावध असते. ती आता फुलं घेण्यासाठी उतरते. फुलावालीला म्हणते 6 गजरे आणि पाव किलो फुलं दे आणि विचारते, काय ग, शाळेत जातेस ना? ती मुलगी म्हणते, हो ताई, जाते ना. पण तेवढ्यात एक काळ्या कपड्यावाला माणूस येतो आणि तारिणीवर हल्ला करतो. पण तारिणी मात्र खालच्या खाली सुरा पकडते. आता फुलावली मुलगी घाबरल म्हणून तारिणी उजव्या हाताने त्याच्याशी लढत असते, पण तिला काय दाखवत नाही. तेवढ्यात केदार बघतो आणि म्हणतो, तारिणी, पळत येतो आणि त्या माणसाला पकडतो. पण तेवढ्यात तारिणीचं लक्ष जातं की कोणीतरी तिचा व्हिडिओ काढतोय. ती आता गाडीकडे पळते, तर गाडीची काच बंद होते. पण काच बंद होत असताना तिचं लक्ष जातं त्या घड्याळाकडं, जे घड्याळ नेहमी कौशिकी घालत असते. कारण MNNमध्ये ती जेव्हा काम करत असते तेव्हा ते घड्याळ कायम कौशिकीच्या हातात असतं. आता तारिणीला कळून चुकतं की या सगळ्यामागे कौशिकी ताई आहे. पण आता सिद्ध कसं करायचं ह्याचा विचार तारिणी करते आणि केदारला म्हणते, केदार, मी तुला बोलले होते ना, ह्या सगळ्यामागे कौशिकी ताई आहे. म्हणजे खांडेकरांच्या घरातील खरा गुन्हेगार कौशिकी ताई आहे. तर केदार म्हणतो, तारिणी, तुला कुठे लागलं नाही ना? ते म्हणते, नाही. खरं तर तारिणी फुलं घेत असते ते पूजेसाठी. कारण घरामध्ये आधीच पहाटे खूप गोंधळ झालेला असतो. निशिता कौशिकीला उठवायला जाते आणि म्हणते, ती तारिणी उठली नाही अजून. कौशिकी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करते, पण निशिता काय ऐकत नाही आणि तिला खाली घेऊन येते. आता ईशा काय मागे राहत नाही, पद्मिनीला खाली घेऊन येते आणि म्हणत असते, बघितलं काकू, अजून पूजा नाही. पण पद्मिनीला मात्र नकळत तारिणीवर विश्वास असतो आणि ती म्हणते, कदाचित तारिणी पूजा करून गेली असेल. ईशा म्हणते, काकू, पूजा झाली असती तर दिसलं असतं ना. आता पद्मिनी आलेल्या कौशिकीवर भडकायला लागते, पण कौशिकी तिला समजावते. तेवढेच चेतना येते. ईशा म्हणते, बघितलं आई, तुला त्या तारिणीचा खूप पुळका आहे ना. कुठे आहे तुझी तारिणी? केली का तिने पूजा? निशिता म्हणते, आता आपल्या घरावर संकट येणार. तेवढ्याच चेतना म्हणते, नाही येणार. सगळे आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागतात. तर ती हात करते, तर तारिणी डोकं धुवून बाहेर आलेली असते. निशिता म्हणते, आता काय उपयोग, ब्रह्ममुहूर्त तर टळला. पद्मिनी म्हणते, तुला झेपत नव्हतं तर करायचं कशाला? निशिता म्हणते, तारिणी, तुला आधीच विचारलं होतं, हो कशाला म्हणलीस? तारिणी म्हणते, निशिता, ब्रह्ममुहूर्त संपवायला अजून 15 मिनिटं आहेत. तुझी वेळ चुकते का? अगं, अजून 5 नाही वाजले. ब्रह्ममुहूर्त 5 वाजेपर्यंत असतो. निशिता बोलायला लागते, पण कौशिकी तिला घड्याळाकडे बोट दाखवते. आता मात्र निशिताचा चांगलाच माज उतरतो. तारिणी म्हणते, कुटुंबापेक्षा तारिणी कशी चुका करते हे दाखवणं तुला जास्त महत्त्वाचं वाटतं ना? पद्मिनी ईशाकडे बघत म्हणते, एकमेकाच्या चुका दाखवण्यापेक्षा त्या दुरुस्त करायचा प्रयत्न करत जा. कारण तारिणी कधीच चुकणार नाही. पण तारिणीला मात्र खूप आश्चर्य वाटतं. कौशिकी तिच्याकडून एवढी बोलत असते, पण काय केल्या तारिणीचा काय विश्वास बसत नाही. इकडे मालती बाहेर येते. सुमी विचारते, काय ग मालती, काय झालं? माधव म्हणतो, तुझा असा चेहरा का पडला? मालती म्हणते, काव्या लग्नालाच तयार नाहीये. तिच्यासारखा केदारच्या नावाचा जप चाललाय. ह्या पोरीचं कसं होईल काय माहिती. तेवढ्यात तारिणी आणि केदार येतात. सगळ्यांचे चेहरे पडलेले बघून तारिणी विचारते, काय झालं सुमी? ती म्हणते, तारिणी, अगं काय सांगायचं, ही काव्या केदारला विसरायलाच तयार नाही. मालती म्हणते, हे सगळं तुमच्या दोघांमुळे झालं. तारिणी म्हणते, आत्या, मी समजावते ना. ती म्हणते, तुला आधी कळलं नाही का केदारशी लग्न करू नये म्हणून? तेव्हा नाही एवढी माया दाखवली. केदार म्हणतो, आत्या, मी बोलतो. शिव म्हणते, हे अगदी योग्य आहे. केदार,
बोल तू काव्याशी. आता दार वाजतं आणि काव्या पुन्हा भडकते. आई तुला सांगितलं ना माझ्याशी काही बोलू नको म्हणून. जा बरं इथून, मी नाही दार उघडणार. पण केदार मात्र दारच वाजवत असतो. काव्या रागाने उघडते आणि बघते तर काय, दारात केदार. ती त्याला पकडते. केदार केदार करत फिरवायला लागते आणि म्हणते, केदू केदू मी तुझीच वाट बघत होते रे, आणि बेडवर ढकलते. तारिणी मालतीला समजावत असते, अगं तू नको काळजी करू, तो तिला खरंच समजवेल. केदार आता कसाबसा उठतो आणि काव्याला म्हणतो, अगं तुझ्यासाठी मुलगा चांगला आलाय, श्रीमंत आहे, दिसायला पण छान आहे. काव्या म्हणते, मी अजिबात लग्न करणार नाही. मी तुझ्याशिवाय कुणाचाही विचार करू शकत नाही. तो म्हणतो, अगं पण तुझ्यासाठी एवढा चांगला मुलगा आला, घरच्यांसाठी चांगलं आहे ना. काव्या म्हणते, ते त्यांच्यासाठी चांगलं आहे, पण आपल्यासाठी नाही ना. मालती म्हणत असते, मला नाही वाटत ती केदारचं ऐकेल. शिव म्हणते, केदार तिचं मन वळवल्याशिवाय राहणार नाही. तारिणी म्हणते, येस. मालती म्हणते, घरातल्या मुलींचं लग्नासाठी मन वळवणं, त्याशिवाय त्याला दुसरं येतंच काय. सुमी तिच्याकडे हात करून म्हणते, ही बोलते काय. माधव आणि तारिणीकडे बघायला लागते. आता माधव मालतीला समजावायला लागतो, पण मालती म्हणजे पालत्या गाड्यावर पाणी. कारण जीवनामध्ये हेच सत्य असतं, एखादा माणूस आपल्याला आवडत नसेल तर त्याने काही केलं तरी आपल्याला त्याचं कौतुक नसतं. त्याचप्रमाणे मालतीसाठी तारिणी आणि केदार असतात. केदार काव्याला म्हणतो, आपल्याला जुळण्यामागे काहीतरी चांगलं कारण आहे. देवाने आधीच तुझ्यासारख्या चांगल्या मुलीसाठी एक चांगला मुलगा शोधून ठेवलाय, आणि तू जर अशी दार बंद करून बसली तर तुझ्यापर्यंत चांगली संधी कशी पोहोचणार. हे बघ, तू किती प्रयत्न केला तरी आपलं लग्न होणार नाही. कारण देवाने माझी गाठ तारिणीशी बांधली आणि तारिणीची गाठ माझ्याशी बांधली. आता ती सुटून तू तर माझ्या आयुष्यात येऊ शकत नाही, पण माझ्यासारखाच मुलगा तुझ्या आयुष्यात येऊ पाहतोय, तर तू का नकार देतेस. केदार काव्याला खूप छान समजावतो आणि ती तयार होते. पण मालती मात्र छातीटोकपणे सांगत असते की मला कळतंय ना, काव्या लग्नाला तयार होणारच नाही. तेवढ्यात दार उघडतं आणि सगळेच आश्चर्याने बघायला लागतात. पहिले तर केदार पडलेल्या चेहऱ्याने येतो आणि सगळ्यांना कळून चुकतं की काव्याने नकार दिला. तारिणी त्याच्याकडे बघते आणि खुणवते, नाही तयार झाली. केदार हसत म्हणतो, काव्या लग्नाला तयार आहे. आता मात्र सगळ्यांना खूप आनंद होतो. सुमी म्हणते, बघितलंस ना मी काय बोलले होते, केदार नक्की तयार करणार. मालती म्हणते, हे बघ तारिणी, काव्या लग्नाला तयार झाली, पण तू ह्या लग्नामध्ये अजिबात लुडबुड करायची नाही. आता केदार तारिणीला वाईट तर वाटतं, पण तारिणी हो म्हणून मान हलवते. पण कधी विचार केला का, कौशिकी तारिणीवर का हल्ला करते. कारण कौशिकीला माहीत असतं की तारिणी पोलीस ऑफिसर आहे, आणि त्यामुळे ती तारिणीला सारखी चेक करत असते, आणि ती तारिणीला एवढा काय जीव लावत असते की तिचा कौशिकीवर कधी संशयच नाही आला पाहिजे. पण हा हल्ला मात्र कौशिकीला खूप महागात पडतो, आणि तारिणीसमोर चांगलंच भयंकर सत्य समोर येतं. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.